Welcome to Guruvarya of Academy. Learn everything in simple way. Let's start today's session. Guides. Hello friends, कसे आहात? I hope तुम्ही खूप छान असाल, मस्त असाल आणि त्याच पद्धतीने तुम्ही अभ्यास देखील करत असाल. फ्रेंड्स, आज आपण 15 चॅप्टरचा म्हणजेच मटेरियल्स वी यूज या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, फिल अप्रोप्रिएट टर्म्स इन द ब्लँक्स. इथे आपल्याला काही कंसामध्ये काही वर्ड्स दिले गेले आहेत आणि ते योग्य ठिकाणी वापरून आपल्याला इथे सेंटेन्सेस पूर्ण करायचे आहेत. तर ब्रॅकेटमधले जे काही वर्ड्स आहेत ते योग्य ठिकाणी वापरून आता आपण हे सेंटेन्सेस पूर्ण करूया. फर्स्ट सेंटेन्स आहे, द सबस्टन्स दॅट हेल्प्स वॉटर टू रिमूव्ह डर्ट फ्रॉम द सर्फेस ऑफ मटेरियल्स इज कॉल्ड डॅश डॅश आणि याचा आन्सर आहे डिटर्जंट. नेक्स्ट सेंटेन्स, फ्लोराइड इज यूज्ड इन टूथपेस्ट टू प्रिव्हेंट डॅश डॅश आणि याचा आन्सर आहे टूथ डिके. नेक्स्ट सी सेंटेन्स, सोप इज अ साल्ट ऑफ फॅटी ॲसिड अँड सोडियम हायड्रॉक्साईड याचं आन्सर म्हणजेच फॅटी ॲसिड. नेक्स्ट सेंटेन्स, सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज्ड इन डॅश डॅश वॉटर ॲज वेल आणि याचा आन्सर आहे हार्ड. लास्ट सेंटेन्स, फॉर कन्स्ट्रक्शन पर्पजेस डॅश डॅश सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड सिमेंट आणि याचा आन्सर आहे पोर्टलँड. तर हा जो काही आपला फिल इन द ब्लँक्सचा फर्स्ट क्वेश्चन होता तो इथे संपतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेकंड, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे लिहायची आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, हाऊ डज द यूज ऑफ अ डिटर्जंट हेल्प टू क्लीन सॉइल्ड क्लॉथ्स. कशा पद्धतीने एखादा डिटर्जंट हे मातीने मळालेले कपडे स्वच्छ करण्यासाठी मदत करत असतो आणि याचं उत्तर काय आहे किंवा कशा पद्धतीने डिटर्जंट आपल्याला मातीने भरलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी किंवा मळालेले कपडे स्वच्छ करण्यासाठी मदत करत असतो ते पाहूया. Detergent is a cleansing agent that combines with the impurities to make them more soluble and therefore sweep them away. A molecule of detergent consists of two ends. पहा, डिटर्जंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वच्छ करण्याचे आणि त्याचप्रमाणे जे काही इम्प्युरिटीज असतात त्या इम्प्युरिटीज सोबत सॉल्युबल असणारे म्हणजे त्याच्यामध्ये जे सबस्टन्सेस एखाद्या लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यांना सॉल्युबल सबस्टन्सेस म्हणतात. तर त्याच्यामध्ये सॉल्युबल होऊन त्यांना पूर्ण क्लोथ्सपासून वेगळे करण्याचं काम हे डिटर्जंट्स करत असतात. आणि हे जे काही डिटर्जंट असतात त्यांना दोन टोक असतात. वन ऑफ इट्स एंड्स इज अट्रॅक्टेड towards the water while the other holds on to the dirt. This result in the mixing of dirt and water. Due to the ability to get attached to both oil and water, detergent molecule spreads easily. This property of a substance expanding on a surface is known as surface activity and the substance is known as सर्फटॅटन. जे काही दोन एंड्स असतात डिटर्जंटच्या मॉलिक्यूलमध्ये त्याच्यापैकी एक एंड हा पाण्याकडे आकर्षित होतो तर दुसरा एंड हा घाण जमा करत असतो. याचाच परिणाम म्हणून घाण आणि पाणी एकत्र त्यांचं मिक्सिंग होत असतं आणि त्यांची जी काही क्षमता आहे ज्याच्यामध्ये पाणी आणि डिटर्जंटचे मॉलिक्यूल इझिली व्यवस्थितपणे मिक्सअप होतात, अटॅच्ड होतात आणि व्यवस्थितपणे पसरत असतात. तर ही जी काही प्रॉपर्टी आहे त्यांना सरफेस ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं आणि त्या सबस्टन्सला सर्फेक्टंट असं म्हटलं जातं. तर नेक्स्ट थोडीशी माहिती आहे ती पाहूया. वन ऑफ द इफेक्ट्स ऑफ सरफेस ऍक्टिव्हिटी इज लेदर फॉर्मेशन आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे सरफेस ऍक्टिव्हिटीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे लेदर फॉर्मेशन आहे.
This action of detergent molecule results in the removal of dirt and stains from the cloths. आणि ह्याच ॲक्शनमुळं डिटर्जंटच्या मदतीने आपण जे काही घाण आपल्या कपड्यांमध्ये बसलेली आहे ती व्यवस्थितपणे आणि स्वच्छपणे काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हाऊ विल यू चेक विथ द हेल्प ऑफ सोप पावडर वेदर वॉटर इज हार्ड. इथं आपल्याला विचारलं गेलं आहे की एखाद्या साधनाच्या मदतीने तुम्ही कशा पद्धतीने तपासून पाहाल की पाणी हार्ड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही क्षार आहे किंवा जे काही सबस्टन्सेस आहेत, मिनरल्स आहेत, हे हेवी आहेत, ते तुम्ही कशा पद्धतीने तपासून पाहणार आहात. याचं उत्तर आहे सोप कॅन बी युज्ड टू चेक वेदर सॅम्पल ऑफ वॉटर इज हार्ड ऑर सॉफ्ट. जे काही सोप असतात, साबणे असतात, ते आपण पाण्याचं जे काही टाईप आहे, एकतर आपल्याला पाणी हार्ड फॉर्म मध्ये सापडतं किंवा ते सॉफ्ट फॉर्म मध्ये सापडतं, तर ते चेक करण्यासाठी साबण प्रामुख्याने वापरला जातो. सोप्स डू नॉट गिव्ह लेदर विथ हार्ड वॉटर इन्स्टेड फ्रॉम स्कम, whereas they give leather with soft water. पहा, हे जे काही सोप्स म्हणजे हे जे काही साबण असतात ते जे काही हार्ड वॉटर आहेत त्यांच्यासोबत मिक्सअप होऊन जास्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेस देत नाहीत, तर या उलट ते सॉफ्ट वॉटर सोबत जर त्यांचं मिक्सिंग झालं तर खूप जास्त प्रमाणामध्ये ते फेस तयार करत असतात. इफ वी डू नॉट गेट लेदर इन वॉटर वाईल युजिंग सोप, जर आपल्याला साबण वापरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये फेस झालेला पाहायला भेटणार नाही, तर आपण सहजपणे म्हणू शकतो की ते पाणी हार्ड वॉटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन सी. व्हॉट आर द इम्पॉर्टंट इंटिग्रेट्स ऑफ अ टूथपेस्ट अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ ईच. टूथपेस्ट मध्ये जे काही इंटिग्रेट्स असतात, जे काही घटक असतात, त्यांचं काय महत्व आहे आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाचं कार्य, प्रत्येकाचं फंक्शन काय आहे, आणि याचं उत्तर आपण आता पाहूया. द इम्पॉर्टंट इंटिग्रेट्स ऑफ अ टूथपेस्ट आर अब्रेसिव्ह, वॉटर अँड फ्लोराईड. जे काही टूथपेस्ट मधले महत्वाचे घटक असतात ते म्हणजे अब्रेसिव्ह, वॉटर आणि फ्लोराईड्स असतात. अब्रेसिव्ह सच ॲज कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम. हायड्रोजन फॉस्फेट हेल्प्स टू रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ अँड ऑल्सो हेल्प्स टू पॉलिश देम. पहा, जे काही कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट्स असतात ते दातांवर बसलेली जी काही घाण आहे ती रिमूव्ह करण्याचं, ती काढून टाकण्याचं, त्याचप्रमाणे दातांना चमकवण्याचं काम करत असतात. फ्लोराईड इज द मोस्ट कॉमन ऍक्टिव्ह इंटिग्रेट्स यूज टू प्रिव्हेंट डिके ऑफ आवर टीथ. आणि फ्लोराईड हे सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह इंटिग्रेट्स आपल्याला या टूथपेस्ट मध्ये पाहायला भेटतील, जे की आपल्या दातांची डिके होण्यापासून, त्यांची झीज होण्यापासून वाचवत असतात. इट हेल्प्स इन स्ट्रेथनिंग ऑफ बोन्स अँड द इनामल विच कव्हर्स द टीथ. आणि त्याचप्रमाणे जे काही आपले हाडे आहेत त्यांचं मजबूतीकरण, सक्षमीकरण आणि आपले दात ज्या इनामल मध्ये आपण ठेवतो ते देखील मजबूत करण्याचं काम ते करत असतात. नेक्स्ट आहे डी. व्हॉट आर द इंटिग्रेट्स ऑफ सिमेंट्स. सिमेंटमध्ये असलेले इंटिग्रेट्स कोणते कोणते आहेत, आणि याचं उत्तर आहे आन्सर. द इंटिग्रेट्स ऑफ सिमेंट आर लाइम मीन्स CaO, clay, silica along with some other oxides of aluminum, iron and magnesium, gypsum CaSO4 2H2O is usually added to regulate the setting rate of cement. Next example आहे what will happen if cement is not used in making concrete. पहा, काय बरं घडेल जेव्हा आपण सिमेंटचा वापर कॉन्क्रीट मध्ये करणार नाही आहोत. तुम्हाला काय वाटतं, काय घडेल बरं मुलांनो? तर याचे उत्तर आहे कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. Cement helps in making the structure strong and leak proof. If cement is not mixed in concrete, the structures made using concrete will not be strong and leak proof and thus will have the chances of falling down. हे जे काही कॉन्क्रीट असतं ते वाळू, पाणी आणि छोट्या मोठ्या दगडांचं आणि त्याचप्रमाणे सिमेंटचं मिक्सचर असतं. तर हे सिमेंट
लीक प्रूफ म्हणजे ज्याच्यातून कुठल्याच प्रकारचा लिक्विड बाहेर येणार नाही अशा पद्धतीचे स्ट्रक्चर बनवत असतात. जर सिमेंट या कॉन्क्रीट सोबत मिक्स केलं जाणार नाही तर ते स्ट्रॉंग पण बनणार नाही आणि त्याचप्रमाणे ते लीक प्रूफ पण बनणार नाही. त्यामुळे ते इमारत कोसळण्याचा किंवा आपण जे काही स्ट्रक्चर बनवतोय ते बिघडण्याचा, पूर्णपणे कोलॅप्स होण्याचे चान्सेस जास्त असतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ डिटर्जंट्स दॅट यू यूज. अशा पद्धतीचे डिटर्जंट्सची यादी बनवा जे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापरत असता. आणि याचं उत्तर आहे, द डिटर्जंट्स विच वी यूज इन आवर डेली लाईव्स आर फर्स्ट रीटा अँड शिकेगाई फॉर वॉशिंग हेअर. केस धुण्यासाठी आपल्याकडे आजही स्त्रिया, मुली रिठा आणि शिकेकाई वापरत असतात, जे की आयुर्वेदिकनुसार आपल्या केसांसाठी खूप पोषक असतं. नेक्स्ट, सोप्स लाईक डेटॉल, डव, लाईफबॉय एक्सेट्रा फॉर बाथिंग. आंघोळ करण्यासाठी आपण वेगवेगळे साबणे वापरत असतो आणि त्यांची उदाहरणं म्हणजे डेटॉल, डव, लाईफबॉय, संतूर वेगवेगळे आहेत जे की आपण आंघोळीसाठी वापरत असतो. त्याचप्रमाणे डिटर्जंट्स लाईक सर्फ एक्सेल, टाईड एक्सेट्रा फॉर वॉशिंग क्लॉथ्स. त्याचप्रमाणे कपडे धुण्यासाठी आपण सर्फ एक्सेल, टाईड यासारखे वेगवेगळे डिटर्जंट्स देखील वापरत असतो. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे जी, व्हॉट शुड बी एक्सपेक्टेड फ्रॉम अ डिटर्जंट फॉर डेलिकेट गारमेंट्स. एखाद्या नाजूक वस्त्रासाठी आपण आपल्या डिटर्जंट कडून काय अपेक्षा ठेवू शकतो? आणि याचं उत्तर आहे, अ डेलिकेट डिटर्जंट अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ द क्लोथ्स. It should have the ability to remove all kinds of stains without causing any harm to the clothes. जे काही नाजूक अशी वस्त्र असतात त्यांच्यामधली जी काही घाण आहे त्या कपड्याच्या, त्या क्लोथ्सच्या क्वालिटीला कुठलाही इफेक्ट न पडू देता व्यवस्थितपणे काढण्याची क्षमता ज्या डिटर्जंटमध्ये असावी असं आपल्याला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे यज, what is mean by surface activity? Name 3 chemicals responsible for the surface activity of various detergent. Surface activity म्हणजे काय ते सांगा. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही केमिकल सरफेस ऍक्टिव्हिटी होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिटर्जंट मध्ये ते उपलब्ध असतात, ते बनवण्यासाठी कारणीभूत आहेत, ते इथे आपल्याला लिहायचे. Surface activity of a substance is the property by virtue of which it can spread on a surface. For example, soap water easily spreads on the any kind of surface and thus is used for cleaning purpose. Chemicals responsible for the surface activity of various detergents are alkyl benzene sulfonate, alcohol ethoxy sulfates and alkyl sulfates. पहा, ही जी काही सरफेस ऍक्टिव्हिटी असते ही एक अशी प्रॉपर्टी आहे की ज्यामध्ये एखादी वस्तू पूर्ण सरफेस वरती पसरली जाते. आणि याचं उदाहरण म्हणजे जर आपण साबणाचं पाणी केलं तर ते पाणी त्या सरफेस वरती आपण स्वच्छ करण्याच्या हेतूने, त्या इंटेन्शनने पसरवू शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही केमिकल्स सरफेस ऍक्टिव्हिटीसाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे अल्किल बेन्झीन सल्फोनेट, अल्कोहोल इथॉक्सी सल्फेट्स अँड अल्किल सल्फेट्स. तर इथे आपला हा जो काही दुसरा प्रश्न होता ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे उत्तर द्यायची होती तो इथे संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन. इथे आपल्याला सारखेपणा कोणता आणि वेगळेपणा कोणता हे लिहायचं आहे. म्हणजे अर्थातच इथे आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. फर्स्ट आहे ए, नॅचरल डिटर्जंट्स अँड मॅन मेड डिटर्जंट्स. जे काही नॅचरल आणि मॅन मेड डिटर्जंट्स आहेत त्यांच्यामधलं डिफरन्सिएशन इथे आपल्याला करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला लिहावं लागेल नॅचरल डिटर्जंट्स, तर सेकंड कॉलम मध्ये आपल्याला लिहावं लागेल मॅन मेड डिटर्जंट्स. फर्स्ट कॉलम मधला नॅचरल डिटर्जंट्स मधला फर्स्ट पॉइंट आहे, नॅचरल डिटर्जंट्स रेफर टू द सबस्टन्सेस विच आर नॅचरली अवेलेबल अँड कॅन बी युज्ड ॲज डिटर्जंट. म्हणजे नॅचरल डिटर्जंट हे अशा पदार्थांना म्हणलं जातं जे की निसर्गतः आपल्याला उपलब्ध होतात आणि जे की डिटर्जंट म्हणून आपण वापरतो. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द
Man-made detergents. Man-made detergents are detergents which have been made by humans for their use. Man-made detergent हे असे डिटर्जंट असतात जे की मानवाने त्यांच्या सोयीसाठी किंवा त्यांना वापरण्यासाठी बनवलेले आहेत. नॅचरल डिटर्जंट्सचे एक्झाम्पल आहेत सोप नट मीन्स रिठा, सोप पॉड मीन्स शिकेकाई. त्याचप्रमाणे मॅनमेड डिटर्जंटचं एक्झाम्पल आहे सोप. नेक्स्ट डिफरन्शिएशन आपल्याला सोप आणि सिंथेटिक डिटर्जंट यांच्यामध्ये करायचं आहे. तर इथे देखील आपल्याला 2 कॉलम्स बनवावे लागतील. फर्स्ट कॉलम मध्ये आपण सोपचे पॉइंट लिहिणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण सिंथेटिक डिटर्जंटचे पॉइंट लिहिणार आहोत. सोप मधला पहिला पॉइंट आहे सोप्स आर सोडियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स दॅट इज सॉफ्ट सोप और पोटॅशियम साल्ट्स ऑफ फॅटी ऍसिड्स दॅट इज हार्ड सोप. Synthetic detergent are made up of raw materials like fats or kerosene. त्याचप्रमाणे सोप मधला नेक्स्ट दुसरा पॉइंट पाहूया. They can be used only with soft water. Synthetic water. They can be used with both soft and hard water. इथे आपला दुसरा जो काही डिफरन्सिएशन होता तो संपतो. आता आपण तिसरा डिफरन्सिएशन पाहूया, तो आहे बाथ सोप अँड सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स. जो काही आंघोळीचा साबण असतो आणि त्याचप्रमाणे जो काही कपडे धुण्याचा साबण असतो यांच्यामधला फरक इथे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. इथे देखील आपल्याला 2 कॉलम्स बनवावे लागतील. तर फर्स्ट कॉलम मध्ये आपण बाथ सोप बद्दल लिहिणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण कपडे धुण्यासाठी जो काही साबण वापरतो त्याच्याबद्दल लिहिणार आहोत. बाथ सोप आंघोळीचा जो काही साबण आहे त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे इट इज अ टाइप ऑफ सॉफ्ट सोप अँड युज्ड फॉर बाथिंग पर्पज. हा जो काही साबण असतो तो सॉफ्ट सोप असतो आणि त्याचप्रमाणे तो फक्त आंघोळीसाठी वापरला जातो. वॉशिंग क्लॉथ्स जे काही कपडे धुण्याचे साबण असतो त्याच्यामधला पहिला पॉइंट इट इज अ टाइप ऑफ हार्ड सोप and is used for washing clothes. Next point from the bath soap. Soft soaps are sodium salt of fatty acids. त्याचप्रमाणे hard soaps are potassium salts of fatty acid. Next and last differentiation is about modern cement and ancient cement. इथे आपल्याला आधुनिक सिमेंट आणि पुरातन सिमेंट मधला डिफरन्सिएशन करायचं आहे. तर फर्स्ट कॉलम मध्ये आपण एन्शियंट सिमेंटचे पॉइंट एक्सप्लेन करणार आहोत, तर सेकंड कॉलम मध्ये आपण मॉडर्न सिमेंटचे पॉइंट एक्सप्लेन करणार आहोत. फर्स्ट पॉइंट फ्रॉम द एन्शियंट सिमेंट इज इट वॉज डेव्हलप्ड बाय द रोमन्स ड्युरिंग द रोमन एम्पायर. मॉडर्न सिमेंट was developed by a British scientist John Smeaton. Second point from the ancient cement. It was prepared by mixing volcanic ash in moistened lime. त्याचप्रमाणे सेकंड पॉइंट आहे मॉडर्न सिमेंट मधला इट इज मेड अप ऑफ मटेरियल्स लाईक लाइम, CaO, clay, silica along with some other oxides and of aluminium, iron and magnesium and gypsum that is CaCO4 2H2O. इथे आपला तिसरा प्रश्न जो की डिफरन्सिएशनचा होता तो संपतो. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन व्हाय. असं का बरं ते इथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे आणि त्यातील पहिला प्रश्न आहे सोप कॅनॉट बी युज्ड इन हार्ड वॉटर. साबण हे हार्ड वॉटर मध्ये वापरले जात नाहीत आणि याचे उत्तर आहे सोप्स cannot be used in hard water because they lose their cleaning property when used with it. Soaps do not form lather with hard water and instead forms scum as a result of which it loses its cleansing property. पहा, जे काही सोप असतात ते हार्ड वॉटर मध्ये आपण वापरत नाही कारण ते सोप त्यांची जी काही क्लिन्झिंग प्रॉपर्टी आहे ते हार्ड वॉटर सोबत यूज केल्यानंतर ती प्रॉपर्टी लूज करत असतात आणि त्याचप्रमाणे ते सोप हार्ड वॉटर मध्ये जर आपण वापरलो तर त्यांचा फेस तयार होण्याच्या ऐवजी ते त्यांची जी काही क्लिनिंग प्रॉपर्टी आहे ती देखील गमावून बसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी. ऑइल डज नॉट मिक्स इन वॉटर हाऊ होमोजिनियस if a sufficient quantity of detergent is added. तेल हे पाण्यासोबत कधीही मिक्स होत नाही.
त्याचप्रमाणे जेव्हा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डिटर्जंट ऍड करतो, अशा वेळेला तेल आणि पाणी हे खूप चांगल्या पद्धतीने एकरूप होत असतं. तर असं का बरं? आणि याचं उत्तर आहे ऑइल अँड वॉटर आर टू इमिसिबल लिक्विड्स विच मीन्स बोथ ऑफ देम रिपेल इच अदर. पहा, पाणी आणि तेल हे एकमेकाचे विरुद्धार्थी असे पदार्थ आहेत जे की एकमेकांमध्ये कधीही मिक्सअप होत नाहीत. बट वेन वी ऍड अ डिटर्जंट to a solution containing water and oil, the mixture becomes homogeneous. This happens because of detergent molecule. The detergent molecules have two ends. One of its end holds onto a water molecule and the other end holds onto a oil molecule. These opposing forces helps in dissolving the oil in water and thus making a homogeneous mixture. तर आपण जर डिटर्जंट ऍड केलं वॉटरमध्ये, तर तेव्हा जे काही डिटर्जंटचे दोन मॉलिक्युल्स असतात त्याच्यापैकी फर्स्ट एंडला वॉटर मॉलिक्यूल अटॅच असतो, तर सेकंड एंडला ऑइल मॉलिक्यूल अटॅच असतो. त्यामुळे जे काही अपोजिंग फोर्सेस असतात ते एकमेकांना डिझॉल्व्ह होण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून तेल आणि पाणी यांचं एकरूप असं मिश्रण आपण डिटर्जंटच्या मदतीने करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी. सिंथेटिक डिटर्जंट्स आर सुपेरियर टू सोप. जे काही सिंथेटिक डिटर्जंट्स असतात ते साबणापेक्षा छान असतात, व्यवस्थितपणे काम करणारे असतात किंवा लवकरात लवकर आणि इफेक्टिव्हली काम करणारे असतात. आणि याचं उत्तर आहे सिंथेटिक डिटर्जंट्स आर सुपेरियर टू सोप बिकॉज सिंथेटिक डिटर्जंट्स वर्क both in soft water and hard water. In contrast, soap work only in soft water and they are not effective in hard water. जे काही सिंथेटिक डिटर्जंट्स असतात ते सोप पेक्षा सुपेरियर असतात, कारण सोप हे हार्ड वॉटर मध्ये इफेक्टिव्ह नसतात. तर या उलट सिंथेटिक डिटर्जंट हे हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर दोघांमध्येही आपल्याला इफेक्टिव्हली काम करताना पाहायला भेटत असतात, म्हणून ते सुपेरियर असतात. नेक्स्ट आहे क्वेश्चन डी. ऑफन कलर्ड स्पॉट्स आर फॉर्म्ड ऑन क्लोथ्स ड्युरिंग वॉशिंग. जेव्हा आपण कपडे धुत असतो तेव्हा आपल्याला आढळतं की बऱ्याचदा आपल्या कपड्यांवरती वेगवेगळे डाग पडलेले आपण पाहतो. आणि याचं उत्तर आहे the laundry, skin care, beauty and personal hygiene products which we use commonly can cause stains and color changes in our clothes. आपण जे काही दैनंदिन वापरातले स्किन केअरचे, ब्युटी प्रोडक्ट्स किंवा पर्सनल हायजीन साठीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरत असतो, तर त्यांच्यामुळेच जे काही कपड्यांचे कलर आहेत, रंग आहेत ते बदलत असतात. त्याचप्रमाणे टूथपेस्ट, पर्स्पिरेशन, फेशियल सोप, डिओड्रंट्स, हेअर स्प्रेज, स्ट्रॉंग परफ्यूम्स विथ अल्कोहोल अँड इवन रेन आर ऑफन द कॉज ऑफ स्टेन्स ऑन गारमेंट. जे काही वेगवेगळे परफ्यूम्स असतात, टूथपेस्ट असतात, वेगवेगळे डिओड्रंट्स असतात, त्याचप्रमाणे हेअर स्प्रेज असतात किंवा एखादा स्ट्रॉंग असं परफ्यूम ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यातल्या त्यात पाऊस देखील कपड्यांचा कलर, रंग बदलत असतो आणि त्याच्यावरती डाग देखील पडू शकतात. All these stains may eventually dry up, not causing any visible stain. However, age and exposure to heat will cause them reappear. पण हे जे काही डाग असतात ते काही कालावधीनंतर आपोआप अदृश्य होऊन जातात. पण जेव्हा जेव्हा खूप दिवस होतील किंवा आपण त्यांना जर उष्णता दिली तर अशा वेळेमध्ये, अशा कंडिशन मध्ये ते आपल्याला परत दिसू शकतील. नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम द एक्सरसाइज इज दॅट टोबॅको मिश्री शुड नॉट बी युज्ड फॉर क्लिनिंग टीथ. दात स्वच्छ करण्यासाठी आपल्याकडे प्रामुख्याने बरेच जण तंबाखू, मिश्री यांचा वापर करतात. तर यांचा वापर न करायला पाहिजे असं इथं आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि त्याचं आन्सर आहे tobacco has various kinds of negative effects on our body. It should not be used for cleaning teeth because it can harm the
soft and hard tissues of our mouth. Use of tobacco possesses serious risk like oral cancer, gum disease, poor healing after surgery, receding gums, and tooth decay. तंबाखू आपल्या शरीरावरती घातक असा परिणाम करत असतो. त्याचप्रमाणे दात स्वच्छ करण्यासाठी जर आपण त्यांना वापरत असू तर आपले जे काही सॉफ्ट मऊ असे मुलायम उती आहेत तोंडातल्या त्यांचं इथे वरती इफेक्ट पडून त्यांना वेगवेगळे आजार होऊ शकतात, जसे की ओरल कॅन्सर, गम डिसीज, पुअर हिलिंग आफ्टर सर्जरी, रिसिडिंग गम्स किंवा टूथ डिके यांच्यासारखे वेगवेगळे आजार आपल्याला फक्त दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखू आणि मिश्री यांचा वापर केल्यामुळे होऊ शकतात. तर तसं जर होऊ द्यायचं नसेल आपल्याला, जर वाटत असेल आपल्याला वेगवेगळे ओरल डिसीज होऊ नये यासाठी आपण दात स्वच्छ करण्यासाठी फक्त आणि फक्त टूथपेस्टचा किंवा जे काही वेगवेगळे नॅचरल इंटिग्रेट्स असतात त्यांचाच वापर केला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा 15वा चॅप्टरचा एक्सरसाइज संपतो. याप्रमाणेच या पूर्वीच्या चॅप्टरचे जर तुम्ही एक्सरसाइज पाहिले नसाल तर लवकरात लवकर पहा, किंवा तुम्हाला या एक्सरसाइज मध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणता क्वेश्चन समजला नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा, म्हणजे त्यानुसार तुम्हाला त्या क्वेश्चनचं जे काही आन्सर आहे व्यवस्थितपणे पाठवलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला 7th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये पाहायला भेटतील. तर तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थितपणे अभ्यास करा आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमेंट करून कळवा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटतील. आणि शेअर करायला विसरू नका, कारण जशी तुम्हाला मदत झाली तशी इतरांना पण होऊ द्या. थँक्यू एव्हरीवन.